हाय फ्रेंड्स, वेलकम आहे सर्वांचं दिव्यांजली किचन चॅनलमध्ये. आणि कसे आहात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मी तर मजेत आहे. तर चला, फ्रेंच फ्राईज कोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. खूप जण सांगता की माझे फ्रेंच फ्राईज असे नरमच रंगता, माझं असंच होतं तसं होतं. चला तर मग मी आहे ना, कशाला कोणाची काळजी घ्यायची. मी सांगते कसं बनवायचं. फ्रीज ओपन करायचं, बटाट्याला शोधायचं आणि त्याला सांगायचं, चल रे बाबा बाहेर चला, आज तुला खायची इच्छा झाली. तो पण लगेच पडून येतो आपल्याजवळ. चांगल्या प्रकारे त्याला वॉश करा. त्यानंतर आपण त्याला क्लीन करू. बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं क्लीन करत आहे. तुम्ही पण तसंच क्लीन करा. ती क्लीन केलेली आपली घाण असते ती लगेच एका साईडला फेकायची आणि ती जागा क्लीन करायची. व वापस आपण आता ते बटाटे वॉश करून घेणार आहेत. त्यानंतर आपण वापस त्यांना कापायला ठेवू. व्हिडिओ बघत आहात तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि फुल रेसिपी बघा, मजा येईल तुम्हाला बघण्यासाठी. आणि मला कोणी तर सांगितलंच नाही की मला फ्रेंच फ्राईज आवडतात. चला तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंट करून सांगा की मला फ्रेंच फ्राईज आवडतात. मला तर लई आवडतं. पहिले मला पण नाही जमायचं, पण यायला लागलं ना त्यापासून रोज आलू राहतात माझ्या फ्रीजमध्ये. तुम्ही तर बघतच आहे ना की आलू कसे कापते मी, म्हणजे बटाटे. बघा किती छान प्रकारे मी बटाटे कापून घेत आहे. हात सांभाळा नाही तर हाताला पण कापून घेणार तुम्ही. नीट बघा कशी कापते. फ्रेंच फ्राईज तर मला फार आवडतं. तुम्हाला आवडता मला पण माहीत आहे. ही गोष्ट अशी आहे की सर्वांनाच आवडते, लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. फर्स्ट म्हणजे सर्वजण सांगता की कॅफेला बनतात तसे घरी बनत नाही. का आपण पण बनवू शकतो. चला तर ट्रायच करते. तर तुम्ही पण नक्की फुल व्हिडिओ वॉच करा आणि बघू आपण कसे मी फ्रेंच फ्राईज बनवत आहे. कापून पण आपण त्याच शेपमध्ये घ्यायचे आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. बघू शकता किती छान प्रकारे कापून घेते मी. आपलं तर आता कट करून झालं आहे. आता एक पातेली घ्यायची, पातेलीमध्ये पाणी ठेवायचं. आपलं पहिले त्यांना वॉश करून घ्यायचं. त्यानंतर पातेलीमध्ये पाणी ठेवायचं, त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे. गॅस ऑन केल्यानंतर मग आपण गरम करून घेऊ त्याला, म्हणजे चांगलं उकळ येत नाही त्यापर्यंत आपण बटाट्याला मध्येच राहू देऊ. तो सांगेल आपल्याला आता मला बाहेर काढ, मला खूप गरम लागते, तेव्हाच आपण त्याला काढू. तर चला, थोडं नमक पण टाकायचं, नॉर्मल हळद पण टाकायची. बघा मी एवढी नॉर्मल हळद टाकली होती. आपण तितके बटाटे तितकीच म्हणजे नॉर्मल हळद टाकायची, लिमिटमध्ये जास्त नाही टाकायची. तर त्यांना चांगल्या प्रकारे पहिले मिक्स करून घ्यायचं, नंतर सोडून द्यायचं. एका साईडला मी कमी गॅसवर तेल पण ठेवलं होतं. मग बटाटे वगैरे गरम आलू म्हणजे असं जास्त शिजलेले पण नाही आणि जास्त कच्चे पण नाही, अशा टाईपमध्ये बाहेर काढून घेतले ते. आणि गरम झाल्यानंतर तेल बटाटे सोडायचे, त्यांना नॉर्मल तळायचं. त्यानंतर वापस बाहेर काढायचं. वापस बाहेर काढल्यानंतर साईडलाच ठेवायचे. सर्व बटाटे तसे तळून घ्यायचे. त्यानंतर आपण आणखी ते तळलेले होते ते वापस टाकूया. आपण वापस टाकायचे तेलामध्ये. त्याच्याने आपले फ्रेंच फ्राईज क्रिस्पी होतात. तुम्ही सांगतात ना कॅफेचे कसे क्रिस्पी लागतात, सेम प्रकाराने आपले पण क्रिस्पी होतात. हे सर्व मी पहिले तळलेले होते, त्यानंतर आणखी टाकले तेलामध्ये. बघू शकता किती छान प्रकारे क्रिस्पी होत आहे. हे बघा किती छान प्रकारे क्रिस्पी झाले. मला तर फार आवडले. तुम्ही पण नक्की करत असाल तर अशीच रेसिपी करा. मला फार आवडली. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये चाट मसाला सर्व मसाले राहतात ना, ते टाका, फार टेस्ट लागतात. बघा किती छान क्रिस्पी बनवलेत. बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा आवडलं का.